प्रत्येक वेळी धोका खाणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की पहा. रागामध्ये जे सोडून जातात ते परत येतात, पण हसून जे सोडून जातात ते परत कधीही येत नाहीत. दुःख सगळ्यांच्याच वाटेला देतो देव. फरक फक्त एवढाच असतो की कोणी दुःख दाखवतो तर कोणी लपवतो. ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्या मागे रडून स्वतःचे महत्त्व कधीही कमी करून घेऊ नका. जीवनामध्ये कितीही चढ उतार आले तरीही जी व्यक्ती तुमची साथ कधीही सोडत नाही त्या व्यक्तीची नेहमी कदर करा. आयुष्य असं जगा की तुमची गंमत पाहणाऱ्यांची स्वतःचीच गंमत होईल. जो माणूस खऱ्याची साथ देतो तो नेहमी एकटाच असतो. लोकांनी आरसा कधीही पाहिला नसता जर आरशामध्ये चेहऱ्याऐवजी चरित्र दिसले असते. प्रेम काय असते त्याला नका विचारू ज्याला मिळाले आहे, त्याला विचारा ज्याने गमावले आहे. एक प्रामाणिक व्यक्ती उजेडालाही घाबरत नाही आणि अंधारालाही. शब्दच असतात माणसाचा पुरस्कार. चेहऱ्यांचं काय, वय आणि परिस्थिती पाहून बदलत राहतात. नात्यांचं महत्त्व समजा. ते सांगितलं जात नाही तर निभावलं जातं. नेहमी लक्षात ठेवा, एका अपूर्ण आणि अयशस्वी माणसाला हे जग कधीही लक्षात ठेवत नाही. तुम्हाला नक्कीच असे वाटत असेल की तुम्ही परफेक्ट आहात, पण खरं तर हे आहे की अजून बरंच काही करायचं बाकी आहे. समोरची व्यक्ती या भ्रमात आहे की त्याचं चालाख वागणं तुमच्या लक्षात येत नाही आणि आपण शांतपणे पाहत राहतो समोरच्याला आपल्या नजरेतून खाली पडताना. एक दिवस समोरच्याला पण होईल या गोष्टीची जाणीव. आपण ज्यांना आपलं समजून सगळं बोलून जातो, माहीत नाही तेच का आपल्याला एकटं सोडून जातात. गुलामी हे असं शस्त्र आहे ज्याला त्याची सवय होते तो त्याची ताकद विसरून जातो. तुम्ही आरसा आहात आणि आरसाच राहाल. काळजी तर अशा लोकांनी केली पाहिजे ज्यांचा चेहरा काही वेगळं सांगतो आणि मनामध्ये काही वेगळंच असतं. फुंकर मारून आपण दिव्याला विझवू शकतो पण अगरबत्तीला नाही, कारण जो सुगंध पसरवतो त्याला कोणीही विझवू शकत नाही. ज्यांच्या आयुष्यामध्ये तुमचं काहीही महत्त्व नाही तिथे सल्ला द्यायला अजिबात जाऊ नका. खरं फक्त अशाच लोकांसाठी कडू असतं ज्यांना खोट्या गोष्टींमध्ये राहण्याची सवय लागलेली असते. जे लोक मला समजून घेत नाहीत त्यांच्याबद्दल मला काहीही तक्रार नाही, कारण ज्यांची जेवढी बुद्धी आहे ते तेवढेच समजून घेतात. एकटं राहिल्यामुळे तुम्ही एवढे दुःखी होत नाही जेवढे चुकीच्या माणसांबरोबर राहिल्याने दुःखी होता. दुःख तर एकट्यालाच सहन करावं लागते. गर्दी तर फक्त कर्तव्य निभावण्यासाठीच झालेली असते. रस्ते तर प्रत्येक ठिकाणी जाणारे असतात. तुमच्यावर अवलंबून आहे की रस्ता पार करायचा की वाट पाहायची. खूप विचार करून कोणावरही नाराज व्हा, कारण आजकाल समजूत घालण्याची पद्धत बंदच पडली आहे. फक्त असं बोलल्यावर तुम्ही कधीही परफेक्ट मानले जाणार नाही की तुम्ही परफेक्ट आहे. खरं तर जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत कोणीही मान्य करणार नाही. राग करू नका कोणाचा. मनाला वाईट वाटते. फक्त प्रेमाने म्हणा, आता तुझी गरज नाही. ठेच एवढ्यासाठी लागत नाही की माणूस पडावा. ठेच यासाठी लागते की माणूस सुधारावा. वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी चहाबरोबर असतो आणि संध्याकाळी रद्दीबरोबर असतो. सगळ्या जगामध्ये जिंकणारा बाप
स्वतःच्या मुलापासून हरतो. काही लोक तुमच्यावर म्हणून पण जळतात कारण तुमचं खरं बोलणं त्यांना टोचतं. असा माणूस तुमची कदर कधीही करणार नाही ज्याच्या समोर तुम्ही नेहमी कमीपणा घेता. मूडनुसार चालणारे लोक त्यांची इमेज दुसऱ्यांच्या नजरेत खराब करून घेतात. त्यामुळे जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा शांत राहा. कधी कधी आपण चुकीचं नसतो, फक्त आपल्याजवळ शब्द नसतात आपल्याला खरं सिद्ध करण्यासाठी. एका मृत्यू झालेल्या माणसाने काय छान म्हटले आहे, हे जे माझ्याजवळ बसून लोक रडत आहेत, मी जर उठून बसलो तर मला जगू देणार नाहीत. 2 चेहऱ्यांना माणूस कधीही विसरत नाही. एक अडचणींमध्ये साथ देणाऱ्याला आणि दुसरा अडचणींमध्ये साथ सोडणाऱ्याला. जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते विसरतात की त्यांच्याजवळही 2 डोळे आहेत. माणसाला जेव्हा कोणाचीही साथ देण्याची संधी येते तेव्हा साथ देत नाही, पण जर कोणाला बर्बाद करायचे असेल तर त्याची पूर्ण ताकद लावतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठं नोकर होण्यापेक्षा छोटं मालक बना. नेहमी खुश राहाल. आज जे दुःख सहन करत आहात तीच तुमची उद्या ताकद होणार आहे. या जगामध्ये काहीही कायमस्वरूपी नाही, तुमचे दुःख पण नाही. वेळ तर निरागस असते. निभावणारे निभावण्याची कारणं शोधतात आणि सोडणारे सोडण्याची कारणं शोधतात. अपूर्ण व्यक्तीला हे जग कधीही स्वीकार करत नाही. त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांकडून अपेक्षा करणे बंद होतं. आपण हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्यासारखा बनण्याची प्रार्थना करतात. गरजेचे नाही की सुंदर लोक मनाने चांगलेच असतील, पण एक चांगला माणूस नेहमीच सुंदर असतो. जगायचं असेल तर अशा दिव्यासारखं जगा जो राजाच्या राजवाड्यामध्ये सुद्धा तेवढाच उजेड देतो जेवढा एका गरिबाच्या झोपडीमध्ये उजेड देतो. एक दिवस सोनं लोखंडाला म्हणालं, आपण एकाच हतोडीने मार खातो, पण तू एवढा का ओरडतो? लोखंडाने उत्तर दिलं, जेव्हा आपलेच आपल्याला दुःख देतात तेव्हा त्रास जास्त होतो. माणसाचे शब्द कधीही बोलत नाहीत, त्याची परिस्थिती बोलते. नाराज होऊ नका. निघून जाऊन तुमच्या आयुष्यातून दूर थोडं थांबा. तुटलेल्या मनाचे तुकडे तर उचलू द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.